मनीषा ताईच्या नातीचा बर्थडे आहे आणि छोटस सेलिब्रेशन आम्ही इथं करणार आहेत बघा. आतमध्ये फोटो काढायचं काम चाललंय. मनीषा ताई लय खुश आहे आज. आता मनीषा आता मनीष ताईची मिस्टर लय दिवसाची बघायची होते. हे बघा हे आमचे संतोष भाऊजी येत आणि मनीष ताईची मिस्टर येत. हा कशी मनीष ताई आमची सुनीता ताई ते बघा बहीण भाऊ ऐकणार आहेत बघ मनीष ताई तुला. कुठं नाव मागेल ती आपला नका मनीष ताईला ऐकल्यावर तुम्हाला तशी बायको नाही वाटायची परत पण. कोण करायचं यांना भाऊला कोण करीन त्या दोघांची लग्न लावून द्यायची तुम्हाला विकल्यावर ती सूट तिला विकल्यावर सोडीन का ती तुम्हाला. कोण राहिले आता यायचं तुला कुठं जायचंय साडी घालायची. हॅपी बर्थडे तनू तनू हॅपी बर्थडे म्हणा. थँक्यू तू म्हण थँक्यू म्हण. थँक्यू म्हण ना. तिथे खाते ती केक खाते नातीपेक्षा तर आजीबाईच लय नटली. 3 साड्या बदली. तीन साड्या बदलल्या तिने 3. खरं काय पहिली एक होती ती दुसरी घातली आणि ही अशी बस पुढे बघ त्याच्या बघ पुढे बघ. इकडे बघ हात सोड हात इकडे बघ हात सोड हात. ती नीट कर बस वर तर खाली वर बस त्याच्या बस वर. निवारे बसले बस बस तू बस ना कुठे. हॅलो थांब हॅलो धरतीला तसं बोला ना. जेवण टपाटपा आता काय म्हणल्या तिला पडून नको देऊ मागच बस मागच बस मागच तिला दिवाळीते ना काय कळत आहे बाई. तिला पण लाव म्हणती ना. बघितलं तिला पण लावून ती नाही राहून दे काय नव्हतं. मागच बस साखरेची 2-4 दाणे तिच्याकडेच बघणार आता बड्डे पर्यंत. ठीक आहे थोडा जाण बाई मनीष कुठं हॅपी बर्थडे पैसे बर्थडेला काय पैसे घ्या त्या पुरीच्या हातातून खाली खडा खडा दिली पाडून आल्या काय चला टपक्यात चला त्यांच्या आता टपटप उभ्या राहते. एवढा टाइम केला काय तुम्हाला काय बोलावं काय. कोण पाहू हॅपी बर्थडे डिअर तन्नू. तनुजा आहे का तन्नू आहे तनिष्का. हॅपी बर्थडे टू यू. घाला बस आता तिला घाला. नको आरडन ती राहून द्या. घाबरान उगाच रडायला लागन ती म्हणन काय चाललंय होता माझ्या त्यांच्या घरी 2 माणसं मनीष ताई कायचंय भाऊ म्हणते. मुक्ती द्यायची का वाजना द्यायची.
किती बरं ते. वजनावर जास्त बरं नाही वजनावरती जायचे आम्हाला. वजनावर किती टाकायचे मग काय चिकन कसं आहे चिकन 200 रुपये किलो आहे ना 270च्या किलो तो किती किलो वजन आहे 65 का 70 65 किलो असेल ना आरामशीर 270 नि 65 किलो ती किती झाले भाऊ किती पैसे येते 270 रुपयाने 65 किलोचे किती झाले भाऊची जर जिंदगी निघत असते ना भाऊला मला बिंदाशी कमाला जर मायाच्या जिंदगी निघत असते. काय केलं काय अगं का आपले राजभाऊने करंटले म्हणले कांदे कापाय गेल्या खरं सांगते कांदे कापाय गेल्या पोट कापले नाही संत भाऊ चावलाय राजभाऊ तिला नाव द्या तिच्या. तर चला आता स्टुडिओतून आलोय पहा 7 वाजलेत आता मावळायला लागलाय दिवस म्हणजे गेलाच आहे डायरेक्टच आणि आता पाऊस इतका गरजतोय विजा पण तिकडून दिसतात बघा विजांचा आवाज दिसतोय तर पोरांना म्हणलं पटापटा कपडे काढा नाही तर पावसाच्या याच्यात का सापडले कपडे मग काही उपयोगच नाही मग सगळे भिजते तर ते रुद्र काढतोय आता रुद्र काढ भाऊ पटापटा चल मी पण काढू लागते पावसाचा आता उन्हाळ्यामध्ये पाऊस बघा आता हे असं काय प्रकार झालाय जेव्हा पाहिजे तेव्हा येत नाही आता येऊन पण त्याचा काही फायदा नाही आंब्यांना आलेले बार ह्या वर्षी सगळीकडे म्हणजे आंब्यांना लय बार आले पण हे पाऊस काही येऊन देणार नाही बघा तुम्ही कारण बार पाडला म्हणजे आंबे कमीच येणार आणि आंबे कमी झाले का मग समजायचं आंब्याला महागाई आलीच कसे तसं गावरान आंबे तर खायला लय भारी लागतात खट्टे मिठे आम्हाला तर बाबा नको नको म्हणूस तर आम्ही खातो असतो आणि मग नंतर कांटाळून याला वानोळा दे त्याला वानोळा दे देत असतो तर चला आता मस्तपैकी वातावरण लय छान झालं येणारच 100% गरम इतकं होतंय ना की गरम झालं समजायचं का मग पाऊस येणारच आहे असं आमच्या इकडे बरेच जण म्हणतात आणि वारं सुटलं की समजा ढग पळून लावतो आता तिकडच्या साईडला ढग फुटलेलं आहे बघा तिकडं काही पाऊस नाहीये पण इथंच आला एवढ्या जागेत तर आता पटकन येऊन मोकळा झाला म्हणजे वातावरण शांत होईल चला आज लाईट गेलेली 10ला येणार आहे डायरेक्ट आता मस्तपैकी वातावरणाचा एन्जॉय घेते मी चहा करते आता गरमागरम मस्त आणि बसून गार्डन मध्ये पेते आता बाबा पण बसलेत बाबाचा चहा झालेलाच असणार आहे अगोदर हा अगो बाई चहा पकोडे बघ आता येऊशा खुटुऱ्याला काय समजावा येस सर बघा आता आम्ही तर मग आता आल्यानंतर मीच घेत असते एकटी ताई तर घेतच नाही आणि हे तर कुठं बाहेर गेलेत आल्याच्या नंतर मग कर म्हणलं तर करायचं नाही तर राहिलं चला मग मस्त आता अंधारच झालाय नेमकं काहीतरी इन्व्हर्टरचा प्रॉब्लेम झालाय ताई सकाळीच लाईट गेली का इन्व्हर्टर पण पूर्णपणे बंद होतंय तर लाईट नाही आता कसं करायचं नाही याला फोन कर दाजींना फोन करते लगेच पाठवते अर्जंट मध्ये रिपेअर होऊन जाईल मग काय म्हणले 10ला लाईटीन 10ला 100% 10ला आल्यावर काय करायचं बाहेर झोपायचं बाल्कनीत मस्त मला तर उलट वाटतं संध्याकाळी लाईट नसावं सगळे बाहेर वा 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 झोपते मी काल सगळ्या पोरांना म्हणते सगळे झाल्यावर आपण टेरेसवर झोपू कुणीच तयार नाही कुणीच तयार नाही मग मला एकटीला झोपायला नाही आवडत बाहेर तू मी आपण दोघच कसं तू तुझी आई झोप 2 जण चोर आले मग बाल्कनी मध्ये कुठे चोर तू पण नाही झोपत तुला मी किती वेळ बोलत होते रे खोटारड्या तू नाही आला चला बाबा चहा पेले का पेले ना हा चल मै बाई चल सर्दी झाली भयंकर एक तर आईस्क्रीम कधी खात नाही मला भेव वाटत पहिले आईस्क्रीम नावाची चीज आहे अशी काय सगळ्यांच्या आवडीची तशीच मला लय आवडती पण थोडी खाल्ली का लगेच घसा खराब होतो मग मध्ये 5 दिवस लाईव्ह नव्हता म्हणून काल परवा घेतली खाल्ली तर लगेच झाला उपराळा लगेच सर्दी झाली घसा दुखतोय सगळं एकत्रच अवघड होऊन बसलंय बघा आता चला असो सध्या काही टॅबलेट घेतल्या का होऊन जाईल आता बघा मग अशी तिकडं किती अंधार दिसत होता आणि इथून उजेड दिसतोय कसलं भारी वातावरण झालंय खतरनाक एकच नंबर चला घरात तर काही दिसाना भूती बाबासारखं वातावरण झालंय पोरं तर काही घुसणारच नाही स्पेशली ध्रुव तर घुसणारच नाही म्हणून का बाबा मला लई भीती वाटते पण बघू आता इन्व्हर्टर काय झालं असणार बरं अचानक ताई असं नाही व्हायला पाहिजे ए टिटवी ओढू नको बाई राम 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 दाज जा तुझ्या घरी त्यांचे घरच आहेत म्हणा रे राम राम
बास. कारण आमच्या इकडं गावाकडे म्हणतात बघा, टिटवी जर वरडायला लागली तर चांगलं नसतं. आता ते कितपत खरं आहे कितपत खोटं आहे हे माहित नाही, पण चला एखादा म्हातारा माणूस काहीतरी सांगतंय म्हणायच्या नंतर त्याच्या मागचं काहीतरी रहस्य असतं. मग ते काही गोष्टी आपण पाळायला पाहिजे, अंमलात पण आणायला पाहिजे. अंमलात आणले म्हणजे ठीक आहे, कारण आणलं तर त्याचा काहीतरी फायदा होईल किंवा नाही होईल, चांगलं होईल नाही तर नाही व्हायचं, पण करायला महत्व आहे. तर मग म्हणतेत म्हणून आम्ही पण म्हणतो. आणि इकडं सगळा डोंगराळ भाग आहे, त्यांचं घर झाडं झुडपं म्हणल्यावर त्यांचं ते हेच आहे. मग वरडायला लागल्यावर असं म्हणत असतात का बा चांगलं नसतं, काहीतरी घटना घडायची असती म्हणून त्या वरडत्यात, असं काहीतरी बऱ्याच जणांची म्हण आहे की बाबा ज्याच्या घरावरती टिटवी हिंडती त्याचं चांगलं नसतं. पण ते कितपत खरं आहे खोटं आहे माहीत नाही, पण म्हणतेत की जर वरडायला लागली आणि आपण जर मोठ्याने राम 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 जर म्हणलं तर मग ती जाती म्हणून, नाही का, असं म्हणतात. तर मग म्हणून पण मला दिसली ओरडायला दिसली की मी बाहेर येऊन मोठ्या मोठ्याने राम राम म्हणते, मग जाती. कारण काही वेळेला काय होतं, पावसा पाण्याचं वारं वावदान आलं का त्यांच्या अंडी वगैरे जरी हरवली ना तरी पण ते ओरडत असतात. नवीन नवीन आम्ही लय घाबरायचो असं, ना अक्का पण म्हणायच्या होत्या तवा की बाई टिटी वाढायला लागली, मला लय भ्या वाटायचं, चांगलं नसतं. मग नवीन नवीन आम्ही लय घाबरायचो. मग नंतर मग दाजीने हे म्हणले, अरे त्यांचं रुणात त्यांचे घरच येतं, त्यांचे अंडे हरवले, कुठं काय झालं, झाडावरून वारा आलं, अंडे पडले फुटले का त्या वरडणारच आहेत म्हणले. आणि असं काय नसतं म्हणले, काय एवढं मनात नाही आणायचं, मनात आणलं होत असतं, मनात नाही आणायचं. होणाऱ्या गोष्टी होत असतात आणि न होणाऱ्या गोष्टी किती प्रयत्न केला तरी नाहीच होत. म्हणजे शेवटी सगळे ना नशिबाचे खेळ असतात, इथं जे लिहिलेलं आहे तेच असतं. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा ते आपल्यावर डिपेंड आहे. पण आता म्हणतेत मग चला आता असं म्हणायचं का असा प्रकार झालाय. तुम्ही काय रे पेप्स्या खाऊ राहिले डायरेक्ट? कोणी दिल्या पेप्स्या तुम्हाला? मला रुद्राने दिली. रुद्र सर, तुम्ही खाता खुशाल पेप्स्या. लाईटीचं काहीतरी कर ना ग, मला लय बोर होतं लाईट नसल्या. नाही मी तर नाहीच करणार, लाईट नसलं सगळे एकत्र बसते. जर लाईट जर असली सगळे दिसते ज्याची त्याच्या कामामध्ये, आर्यनचा अभ्यास, सगळे एकत्र रुद्र टीव्ही बघणार, ध्रुव टीव्ही बघणार. बघ किती छान वातावरण. ढग बघा कसले भारी झालेत बाई. हा सगळ्यांना बाहेर घेणार आहे झोपायला. ढग आहे ना सगळीकडे नाही आलेलं बघा. असं आवर्जून ताईंनो आपण कधी ढग बघतो का, कधी काय करतो का, आपण कायम आपल्याच नादात असतो. असं बारीक कधी आकाशाकडे बघितलंय का, त्या निसर्गाचा आनंद कधी घेतलाय का? पण आता बघा मी म्हणजे एवढं जसं दिसत, एवढं भारी जसं खालून दिसत नाही तसं कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतंय बघा. काळं तर काळं ढग आहेच आहे, पण काही ठिकाणी नितळलेलं आहे, म्हणजे फुटलेलं आहे, असं जास्त पूर्ण झाकळून आलेलं नाहीये. पण मग बघू आता बघा इकडं तर सूर्य मावळतानीचा सीन आहे सगळ्याच्या सगळा. तर काही ठिकाणीचे पण गरम मात्र लय होतंय, कसलं भारी दिसतंय बघ ना. हा बांधतेत ते, कुठं जायचं असलं ना तरीच बांधतेत, नाहीत नाही बांधत. बाबाची छाप आहे बाबा. त्या स्टाफच्याच आमच्या मुली म्हणत होत्या, म्हणल्या म्हातारे बाय म्हणजे माणसं आम्ही लय बघितले, पण आपल्या तुमच्या बाबाने इतकी थाट नाही बघितली म्हणते. ते त्यांची स्टाईलच वेगळी, टोपी वेगळी, त्यांची ती काठी वेगळी, पांढरे शुभ्र कपडे, ती स्टाईलच वेगळी त्यांची, आणि त्यांना आवडीने घालते ती टोपी. काहीच नाही ऐकायला येत त्यांना. टोप्या घाल मला माहिती ते म्हणते शंकरने आणली. अगं ते किती आणलं तरी ती त्यांच्या मनात भरली ना तर तिचं आवड म्हणून बसणार. शंकरने आणली होती. कोणी आणले चले बाई मला चहा प्यायचा आहे बघ. आता दिवस मावळायला गेल्यावर मग काय भूक मोड होती. अय काय रे? हा घोडा आहे काय त्यो चावण त्यो. चला थोडा थोडा हिस्सा दिसतोय. आता 8 वाजले तर तुमचे दाजी अजून येईना. किती वेळच बोला. लाईट गेलेली सगळीकडे पहा. आणि किती वेळचं आवरून बसलोय. जत्रेला जायचंय बहिणीकडं. अजून साहेबांचा तपास नाही, चिडचिड झालेली लवकर येण्यात म्हणून, कारण पोरांना सकाळी शाळा आहे. लवकर माग यायचंय पण आता इथेच 8 वाजले म्हणलं 11-12 तर यायला रिटर्न होणारच आहेत 100%. स्वातीबाईला लागली भूक. स्वातीबाई काठी रस्त्याने काय काठी बाई चपाती. आमचा जेवायचं टायमिंग झालं, आम्हाला लागले गरम गरम चपात्या लाटल्या मी बाबाला ना आर्यनला, रोल करून खातात. आणि जाऊन दे मरून दे काय नाही होत.
डोकं दुखायला लागलं मला. हा ना भूक लागली की मग डोकं दुखतं लवकर नाही खाणार आलं का. लागल केवढं दम काढणार आहे, यांना बी खाऊ घातलं लई उशीर झाला ना ग पण लईच उशीर झाला बाई. आणि नाही जावा तिकडून म्हणते ना आले नाही. बाई जाणं गरजेचं तिथं म्हणत होती सकाळीच या, पण नेमकं आता हे पण बाहेर गेले ते पार उशीर आले, न्यायला कुणी नाही आम्हाला, लांब येते भरपूर. हे म्हणले येतो मी 6 वाजेपर्यंत, 6चे 7 झाले, 7चे 8 झाले. नाही तर मी म्हणलं होतं मी तरी जाईन दुपारी, पण कशाचं. मंदिरातली आहे लाईट, घरची आहे. आता गेटवर येऊन थांबलो, येते ना आता साहेब. आणि तिथे उघडं का म्हणून ठेवलं हा आता काढायचं त्याचं झाकण. हा का म्हणलं भाकरी चालल्यात लई. तू भाजी तो काय रे जाळ घाली तो का भाजी तोय नेमका हा नाही नाही मला तुझा तर पहिले काढायचा भाऊ हा लय दिवसातून सापडलाय. बसलाय गप्पा मारीत माऊवर संग त्याच्या. मस्त कडक भाकरी लय जाण झाले मम्मी खबर आहेत. नाही नाही बरोबर आहे. मग ते लय कडक हे होत नाही. परी अक्का हा हा भांडे घासायला घाशीतीन जेवल्यावर. एक तर आणलंयच तुम्ही आम्हाला उशिरा, आणलंयच उशिरा. 5 वाजल्यापासून आम्ही वाट बघतोय. पण असं आम्ही नाही म्हणलो, थापले असते येऊन. मी तर दुपारची यायला तयार होते, मला आणलंच नाही कुणी. इथं बैलांना केलं का हा गाय नाही का ती गावरान हा तिला केलं. गाईला केलं का. अगं ते कुत्र भांडे चाटी तर आता ना मग मला सांगितलं अगं तुझं आहे ते धावलं मायावर मग बसा बोंबलं हा हाड हाड वैताग दिलाय. हाड हान स्वाती त्याला हान गेलं का. तुझा आवाज लय झाला नाही कुत्र्याला. आमचे हे बघा आमचे चंदन कस्तुरी याच्यामध्ये येतं. इथं मस्त मोकळं फिरतात. इथं हिरवं पण भरपूर आहे त्यांना खायला, त्याच्यामुळं काय नाही मग जाळीमध्ये. आणि मेन मीन्स कस्तुरीने बरेचसे अंडे घातलेत आणि ती अंड्यावर बसते. ओळखलं 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 हा चंदन कस्तुरी अंड्यावर बसली. आता अंडे घालीन ती. आमच्या इथं चिंट्या सगळे तिचे अंडे फोडायचे. ते आवाज ओळखला बर का, आवाज ओळखला ग. 2 महिने कस्तुरी आणि अंड्यावर बसलेली. अंडे हे करते ती काढीन हा अंड्यावर बसलेली ती. हा पिल्ल येऊ काढीन ती. आता आपल्या इथं चिंटा एक अंड ठेवीत नव्हता तिचं. इथं कंटिन्यू अंड्यावर आहे. त्यांना फुलवरीचा पाला वगैरे दाजी मार्केटला जाते. आवाज ओळखला ना लगेच ओरडायला नको नको आता नको सोड रातचं बाहेर. वेदू 2 महिने बाळांना 2 महिने पिल्ल निघले का मग तुम्हाला परत तिकडं पिल्ल होस तर फक्त हा परी पिल्ल निघल्या घेऊन जाऊ ना. दुसरं कुठे हा हा बाहेर नाही निघत, फक्त जाय उघडी ठेवत थोड्या वेळ निघत. थोड्या वेळ निघतात ना. आता ती तिथं अंड्यावरती बिलकुल बसत नव्हती ती, म्हणजे बसायची अंड्यावर पण थोडीशी बाहेर आली का चिंटा लगेच खाऊन घ्यायचं, अंडे फोडायचं. त्याच्यामुळे ती भीतीच राहायची. मागच्या वर्षी पण असंच झालं, ह्या वर्षी बी असंच. त्याच्यामुळे आता ती कंटिन्यू अंड्यावर. आता पिल्ल होते त्यांना 100%. फुलरीचा पाला खातेत ना हिरवा, कांद्याची पात फुलरीचा पाला. खेळायला बघ ना कसा धिंगाणा चालला. ए पोरांनो जेवले का तुम्ही सगळे. मग घ्या चला जेवायला घ्या. हा लवकर जेवून निघू मग काय. हा ना सगळेच बसा ना मग. आता राहिलेली ती पण बसन. होय दाजी कशी झाली जत्रा मग.
एकदम ओके. ओके तर आम्ही काय म्हणून जत्रा तुम्ही म्हणायचं कसं काय झाले आधी जेवल्यावर सांगू ना. जेवल्या कस का बरं मग अरे का आम्ही आहेत उभे दोघं. हा आम्ही म्हणतोय चांगलं नाही आता झाले कळा ना त्यांना आम्हाला कळा ना आम्ही आत्ता चालू आहे हा आमच्या आधी कस काय झाली असं विचारतोय आम्ही. मीच नव्हतं बाई मीच बाजारला होतो आता आलोय त्याच्या पुढे. काय करायचं मला तिथं गुंतवलं मला 8:30 वाजले यांचा फोन आला म्हणजे तुम्ही मिळलं मी निवांत तुम्ही या 9ला आमच्या बोलणं. हा म्हणून तुम्ही आम्हाला उशीर आणलं ना आणि ती आम्हाला म्हणती करायला नाही काय नाही मग तुमच्या साडूचं बोलणं झालं ना आम्हाला उशीर आणलं. किती माणसं होते 10 माणसाचं काय असं बोकड्या कापलाय तिने पुढे उकडे हा 50 माणसं झाली मग मग 5:30-6 वाजले. मग तुमचं साडूचं बोलणं झालं. मी तिकडेच होतो. मी तिला विचारलं मोठी जत्रा आहे का आपलं छोटं आहे नाही, का? नाही, तिने सांगितलं नाही मला तिने. फक्त रंगीत संगीत नव्हतं असं केलं. आता गावात तमाशा बिमाशा आहे का हा आता जाणार आहेत का तुम्ही हो है ना बरं आहे मग काय आमची आली परवा दिवशी पण आम्हाला नाही ह्या वर्षी करायची आता ए लपू नका रे पडताना अंधारात. हा ह्या वर्षी नाही बस तुम्ही पण लगेच इथंच बसू ना आपण बाहेर पटांगणार इथंच हा नको ते वाट्यावर लय रसा रुसा सांडलेला असं हा इकडंच बसू तिला पण बोलो. तर चला ताईंनो छान अशी मस्त जत्रा झाली पहा यायला थोडासा उशीरच झालता पण खरं तर ह्या जत्रेचा व्हिडिओ आहे ना एक 8 दिवस झाले तेव्हा झालेला आहे ही जत्रा पण व्हिडिओ टाकला नव्हता मोबाईलमध्ये तसाच होता त्याच्यामुळे आज ही जत्रेचं जे पण थोडंसं शूट केलं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करते. तर मस्त असं सगळ्यांनी बसून बाहेर जेवण वगैरे केलं थोडासा उशीरच झाला जेवायला 11 वाजले होते कारण येता 9:30-10 वाजले आम्हाला चांगले 10 वाजले होते. आलो थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि नंतर जेवायला बसलो जेवण्यासाठी थांबले होते सगळे. इथं पाण्याचा हौद आहे पहा मस्त मोठं पटांगण आहे तिच्या इकडं पण आमचं जसं आहे तसं मस्त मोकळं डाकळं डोंगरावरती घर बांधलेलं आहे आणि छान जेवण वगैरे झाले गप्पा पाणी झाल्या सगळ्या मस्त थोडासा धिंगाणा मस्ती झाली आणि त्यानंतर मग निघलो. खरं तर मुक्कामाला यायचं होतं पण त्या दिवशी नेमकं सकाळी सोमवार होता संडेला जत्रा होती आणि मुलांचे पेपर होते त्यामुळे आम्हाला मुक्कामी काही थांबता आलं नाही. तर नंतर येऊयात म्हणलं कधीतरी मुक्कामी. तर चला ताईंनो आजचा व्हिडिओ थोडासा छोटा झाला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ज्या ताईंनी व्हिडिओला लाईक केलं आणि ज्या ताईंनी व्हिडिओ पाहिला त्यांच्यासाठी अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सगळ्यांना. बाय.